आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकचा दौरा करणार आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आज दुपारी ते दर्शन घेतील। त्यानंतर अमित शहा मालेगाव तालुक्यातील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या व्यंकटेश्वर फार्मला भेट देणार आहेत। तिथे सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहतील। शहांसोबत चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, छगन भुजबळ यांच्यासह इतर काही मंत्री सुद्धा हजर राहतील। शहा आपल्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांना काय उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज मालेगावात अमित शहा यांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट आता महत्त्वाची ठरणार आहे। आज दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असतील। राजकीय दृष्ट्या आज त्यांची भेट महत्त्वाची मानली जाते। प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, दोन महत्त्वाचे मुद्दे, एक म्हणजे पहिला, अमित शहा यांचा हा नियोजित दौरा नेमका कसा असेल, रूपरेषा कार्यक्रमाची नेमकी कशी असेल। दुसरं म्हणजे आज मालेगावात अमित शहा यांच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत। ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। नेमकं आज काय घडू शकतं? ऋतुजा, केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। साधारणतः 12:15 वाजेच्या सुमारास ते नाशिक एअरपोर्टवरती येतील। त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जातील। तिथे जवळपास 15 मिनिटं पूजा आणि दर्शन ते महादेवाचं घेणार आहेत आणि तिथून मालेगावला अजंक गावी ते जाणार आहेत। तिथे व्यंकटेश्वर या फार्मला ते भेट देतील। त्यानंतर सहकार मेळावा तिथे पार पडणार आहे। त्यासोबतच काही शेतकऱ्यांशी देखील ते संवाद साधतील असं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर अनेक घडामोडी या बघायला मिळतात। म्हणजे आपण जर बघितलं तर कालच तत्कालीन नायब तहसीलदार आणि तत्कालीन तहसीलदार यांचं निलंबन हे करण्यात आलेलं आहे। जे रोहिंग्या आणि बांगलादेशींचं जन्म दाखला आहे, जन्म प्रमाणपत्र आहेत, त्याबाबत जो सर्व वाद सुरू जे प्रकरण सुरू आहेत, किरीट सोमाये यांनी देखील मालेगावमध्ये येऊन याबाबत तक्रार ही दाखल केलेली होती। 3 दिवसापासून SITचं पथक मालेगावमध्ये त्यांच्याकडून चौकशी सुरू असतानाच अमित शहा यांचा आज दौरा असतानाच पूर्वसंध्येलाच ही कारवाई करण्यात आलेली आहे। 2 अधिकाऱ्यांचं निलंबन हे करण्यात आलेलं आहे। यासोबतच आजचा हा जो दौरा जर पाहिला तर राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे। नाशिकमध्ये येताच तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचं स्वागत करणार आहेत। त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे असतील, यासोबतच इतर मंत्री देखील उपस्थित हे राहतील। विशेष म्हणजे अमित शहा त्र्यंबकहून मालेगावला गेल्यानंतर मालेगावमध्ये येवल्याचे आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील या दौऱ्यामध्ये असणार आहेत। आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। उघड ते नाराजी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यावरच व्यक्त हे करतायत। आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्यामुळे भुजबळ हे नाराज होते। राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात येऊन नाराजी भुजबळ समर्थकांकडून व्यक्त हे करण्यात आली होती। शिर्डीमध्ये जे आता शिबिर पार पडलं त्या शिबिरामध्ये देखील भुजबळ हे उपस्थित राहिले। मात्र मी इथे आलो म्हणजे माझी नाराजी पूर्णपणे दूर झाली नाहीत असं ते म्हणतायत। विशेष म्हणजे एवढी उघडपणे नाराजी व्यक्त करून देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा या सुरू असतानाच छगन भुजबळ आणि अमित शहा हे मालेगावच्या कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावरती असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या दोघांमध्ये काय चर्चा होते, आजच भाजपच्या प्रवेशाबाबत काही निश्चिती होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा अमित शहा यांचा हा दौरा विविध अंगाने महत्त्वाचा असणार आहे। ऋतुजा, निश्चित। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।